पवार कुटुंबात पडलेल्या फुटीवरून अजित पवारांनी आपली चूक मान्य केली होती। गडचिरोलीतल्या मेळाव्यात अजितदादांनी हे वक्तव्य केलं होतं। यावरून संजय राऊतांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली। बेईमानी आणि गद्दारी करून बाहेर पडणाऱ्यांना आता खंत वाटण्याचं कारण काय असं राऊत म्हणाले। स्वार्थी लोकांना खंत वाटणं हे केवळ नाटक असल्याचं संजय राऊत म्हणाले। वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही। आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठेतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही। समाजाला हे आवडत नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे। मी त्याच्यातनं मी माझी चूक मान्य केली। आता मात्र माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, वस्तादनी एक डाव राखून ठेवलेला आहे, तो डाव दाखवायची वेळ येऊन देऊ नका। ज्यांनी तुम्हाला 40 वर्ष भरभरून दिलं त्यांना तुम्ही त्यांच्याशी गद्दारी बेईमानी करून तुम्ही जेव्हा बाहेर पडता, हे कशामुळे तुम्हाला आता कसली खंत वाटते? स्वार्थी लोक असतात, त्यांना खंतबिंत वाटणं त्याचं नाटक असतं। त्यांना खंत दुःख काय नसतं, ते आपल्यापुरतं पाहतात। त्यांना ना राज्याची चिंता, ना समाजाची चिंता, ना पक्षाची चिंता। मी माझा बस आणि माझा खोका, याच्या पलीकडे त्यांचं काही नसतं। चला, थँक्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।